मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र शासनानं माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची के-वाय-सी प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. आता या के-वाय-सी प्रक्रियेद्वारे ज्या कोणी पात्र, अपात्र लाभार्थी आहेत, यांची आता ही पडताळणी केली जाणार आहे. परंतु मागील काही दिवसामध्ये जर का बघितलं तर साधारणपणे बघा तर 26,00,000 ज्या महिला होत्या, त्या अपात्र ठरवण्यात आल्या होत्या. आणि या अपात्र कुठल्या बेसवर त्याने ठरवल्या होत्या, तर बघा माहिती तंत्रज्ञान विभागानं माहिती घेऊन यासंबंधीचा अहवाल हा महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय केलं होतं, त्यांच्या ट्विटवर एक्स ट्विटरवर त्यांनी सांगितलं होतं, की जवळपास 26,00,000 महिला आहेत, या अपात्र आहेत. म्हणजे ज्यांची निकषामध्ये काही ते पात्रता त्रुटी त्यांना दिसून आलेल्या आहेत आणि अशा वेळेस त्यांची फिजिकल व्हेरिफिकेशन त्यांना करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर बघा निकषानुसार त्यांनी काय केलेलं आहे, की त्यांचं आता फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं आहे. म्हणजे त्या अपात्र ठरू शकतात. छाननी अजून त्यांची करायची आहे. ज्यावेळेस ही योजना सुरू झाली, त्यावेळेस मात्र काय केलं होतं बघा त्यांनी, अर्जावर किती अर्ज जे आले होते ते साधारणपणे 1,12,70,261 होते. त्यापैकी मंजूर अर्जांची संख्या होती ती 1,06,69,139. आता त्यांनी या योजनेमध्ये सर्वप्रथम आपण बघूया, की अपात्रता काय ठरवली होती ती. हे जे 26,00,000 जे अर्ज आहेत, ते आता म्हणजे त्याची तपासणी केली जाणार आहे. तर ही तपासणी कुठल्या बेसवर केली त्यांनी माहिती तंत्रज्ञान विभागानं? बघा ज्यावेळेस फॉर्म भरला गेला होता, त्यावेळेस फक्त त्यांचं आधार कार्डही घेतलं गेलं होतं. बाकीच्या काही सदस्यांची काही आधार कार्ड वगैरे काही घेतलं गेलं नव्हतं. त्यामुळे फक्त त्याचं आधार व्हेरिफिकेशन केलं होतं आणि त्या आधार कार्डच्या बेसवर त्यांनी आय-टी डिपार्टमेंट असू दे किंवा ते आर-टी-ओ डिपार्टमेंट असू दे, इथून त्यांनी ती माहिती घेतली आणि काही महिला आहेत, ज्या त्यांना संशयास्पद वाटलेल्या आहेत. तर बघा अपात्र ठेवण्यासाठी काय होतं तर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक होतं, ज्यांच्या कुटुंबातले सदस्य आयकरदाता आहे, बघा ज्यांच्या कुटुंबातले सदस्य आयकरदाता आहे. याशिवाय जे कर्मचारी आहेत, जे निमसरकारी, सरकारी, स्थानिक, सेवानिवृत्त हे सुद्धा हे अपात्र आहेत. ज्यांच्या कुटुंबातील असे सदस्य आहेत ते आणि शिवाय 2.5 लाखापर्यंत जे उत्पन्न आहे, परंतु जे स्वयंसेवी कामगार आहेत, कंत्राटी आहेत, ते पात्र आहेत. याशिवाय महिला लाभार्थी जे 1500 पेक्षा अधिक जर का एखादा लाभ कुठला घेत असेल, तर त्यासुद्धा अपात्र आहेत. याशिवाय त्यांनी विद्यमान खासदार हे अपात्र आहेत. नंतर विद्यमान माजी खासदार अपात्र आहेत. यानंतर बघा हे अपात्रतेच्या आता काही त्यांनी इथे अटी टाकल्या होत्या. आता त्यांनी काय डिक्लेअर केलेलं आहे, तर हे त्यांनी व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. आणि हे व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने असणार आहे, तर बघा तुमचं एक ई-के-वाय-सी केली जाणार आहे. त्यामध्ये तुमचा ओ-टी-पी सुद्धा घेतला जाणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट याच्यामध्ये काय आहे, तर बघा त्यानंतर तुमचा वडील आणि पती यांचा सुद्धा के-वाय-सी म्हणजे ओ-टी-पी घेतला जाणार आहे. आधारचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. हे कशासाठी केलं जाणार आहे, लक्षात घ्या तुम्ही. तर ज्यावेळेस आपण फॉर्म भरला होता, त्यावेळेस कुटुंबातला कोणाचाही आधार कार्ड घेतला गेला नव्हता. परंतु यावेळेस आधार कार्ड घेतल्यानंतर तो आधार कार्ड बघा, तो आधार कार्ड कोणत्या डिपार्टमेंटला आय-टी डिपार्टमेंटला म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला, आर-टी-ओ डिपार्टमेंटला कुठे लिंक आहे का? हे सुद्धा आता तपासलं जाणार आहे. त्यामुळे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. या या अनुषंगानं हा मुद्दा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. कारण इथं बघा त्याने काय सांगितलेलं, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता आहे का? म्हणजेच भविष्यामध्ये अनेक ज्या महिला आहेत किंवा ज्यांचे अ, अ, वडील असू दे किंवा पती असू दे, यांनी जर काही इन्कम टॅक्स वगैरे भरला असेल, कधीतरी आय-टी फाईल केली असेल, तर याचा परिणाम निश्चितच या योजनेवर होणार आहे. कारण बघा आय-टी इन्कम टॅक्स आपण ऐकला असेलच, की बघा कुठलंही लोन घेण्यासाठी किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कुठल्याही बँकेमध्ये जा, तुम्हाला आय-टी फाईल बनवायला सांगतात आणि अशा वेळेस तुम्हाला जर का आय-टी फाईल नसली, तर तुम्हाला सरळ लोन नाकारलं जातं. कारण आय-टी फाईल याचा अर्थ असा होतो, की तुम्ही कोणतातरी बिझनेस करता आणि त्यामध्ये तुम्ही काहीतरी टॅक्स पे करता. लक्षात घ्या. आता जर का अनेक असे लोकं आहेत सध्या, की ज्यांचं लोनसाठी बोला तुम्ही, अनेक अशा महिला आहेत, की ज्यांनी लोन घेण्यासाठी आय-टी फाईल बनवल्या होत्या. साहजिकच आहे, की त्यांचं जे
त्यांचा पती म्हणा किंवा त्यांचे वडील म्हणा, यांचा जो आधार कार्ड आहे, तो पॅन कार्डला लिंक असतो आणि अशा वेळेस यावेळेस त्यांनी के-वाय-सीला काय सांगितलेलं आहे, तर यावेळेस त्यांनी के-वाय-सीला वडिलांचा आणि पतीचा आधार कार्ड हे सुद्धा मागितलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन होईल, त्यावेळेस ही बघा पात्रता. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, त्यावेळेस तिथे त्यांच्या लक्षात येईल, की संबंधित व्यक्तीने हा टॅक्स भरलेला आहे. आणि याचा थेट परिणाम कुठे होणार आहे? तर याचा थेट परिणाम लाडक्या बहिणीच्या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यावर होणार आहे. का? कारण जर का यामध्ये अट दिलेला आहे बघा, स्पष्ट अट दिलेली आहे, की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. त्यामुळे साहजिकच या योजनेमध्ये अनेक महिला ज्या आहेत, या अपात्र ठरण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता नाकारता सुद्धा येत नाही. तर मित्रांनो, या योजनेचा 100% परिणाम जो आहे, इथे जे आधार कार्ड सध्या मागितलेलं आहे, वडिलांचं किंवा पतीचं, त्याचा 100% याचा परिणाम हा या योजनेच्या लाभार्थ्यांवर होणार आहे. अनेक महिला आहेत, त्या अपात्र होऊ शकतात. लक्षात घ्या तुम्ही. आज कदाचित असे वाटत असेल तुम्हाला, की तो याचा परिणाम, परंतु याचा परिणाम आणखी 3-4 महिन्यानंतर दिसून येणार आहे.